माननीय सीतारामजी, त्यांचे सर्व सहकारी आणि खेळाडू, विद्यार्थी मित्र, गेली अनेक वर्ष सीतारामजी आणि त्यांची सगळी टीम प्रबोधनमध्ये हे कराटे आणि त्या संबंधित खेळांचे सगळे उपक्रम आयोजित करत आहेत. आणि याच्यामध्ये अनेक वर्षामध्ये जराही खंड पडलेला नाही, सतत त्यांचं काम चालू असतं. हे जे त्यांचं समर्पण आहे एका खेळाला, एका शिस्तीच्या कार्यक्रमाला, ह्याचे खरोखर वाखाणणी करावी तेवढी थोडी आहे. आपण आयुष्यामध्ये निरनिराळ्या गोष्टी करत असतो, शिक्षण घेत असतो, एखादी कला, एखादा खेळ हे त्याचा मागोवा घेत असतो. परंतु त्या प्रत्येक प्रकारामध्ये आपण जर स्वतःला झोकून दिलं नाही तर त्याच्यात यश मिळणं शक्य नसतं. आणि यशासाठी झोकून द्यावं म्हणजे काय, समर्पण म्हणजे काय, ह्याचं जर जिवंत उदाहरण असेल तर सीताराम सरांकडे बघितलं पाहिजे. म्हणून आम्हाला प्रबोधनला त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल खूप अभिमान वाटतो की एक अतिशय गुणी खेळाडू आणि गुरु जे स्वतः इथे खेळत होते त्यांच्या लहान वयामध्ये, आणि खेळता खेळता त्या विद्येमध्ये त्यांनी एवढं कौशल्य प्राप्त केलं की आज ते स्वतः या खेळाचे गुरु बनलेले आणि ह्या सगळ्याचं आयोजन करत असतात. ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवावी, आपल्या मनामध्ये कायम ठेवावी की आपण एखाद्या कलेचा, विद्येचा जेव्हा पाठपुरावा करतो, त्या कलेमध्ये, विद्येमध्ये काही शिकतो, तेव्हा आपलं सर्वस्व जर अर्पण केलं तर आपण त्याच्यातले मास्टर होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणीही मागे टाकू शकत नाही. एवढी ही कला आणि विद्या आपल्यावर प्रसन्न होते. तेव्हा इतर कुठेही न बघता आपल्या गुरुजींकडे बघितलं तरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर एक मोठा आदर्श उभा राहतो. याबद्दल सीतारामजी आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. तुम्ही मुलांनी सुद्धा हा खेळ फार चांगल्या प्रकारे पुढे चालवलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर यश मिळो. कराटे हा केवळ एक गेम नाही, तर ह्याच्यातून तुम्हाला एक मन एकाग्र करण्याची आणि आपले जे डावपेच आहेत त्यांचं नियोजन करण्याची एक चांगली सवय लागते. त्या सवयीचा फायदा आयुष्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा होईल. मग ते अभ्यास असेल, आपलं करिअर असेल, आपली पुढची प्रगती असेल, यामध्ये ह्या गुणांचा सगळ्यात मोठा वापर आपल्याला करता येईल, त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी सीताराम सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांना धन्यवाद देतो. तुमचं सगळ्या मुलांचं अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या प्रबोधनच्या या मैदानावर तुम्हाला भरपूर यश मिळो आणि आयुष्यामध्ये मोठमोठी यशाची शिखरं तुम्ही गाठा अशी शुभेच्छा मी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.